यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे एका महत्त्वाच्या विधानाची बातमी आहे। अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे। अजित पवारांच्या अपघाताविषयी पत्र लिहिण्यात आलेला एक महत्त्वाची बातमी आपण जबाबदारी बघतोय आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी। व्हीएसआर कंपनीचं काळं बेरं हे महाराष्ट्राच्या समोर यावं। व्हीएसआर कंपनीचा पायलटही डाऊटफुल होता, क्रू पायलटही डाऊटफुल होत्या, दोनदा त्या बदलल्या गेल्या, त्यात स्फोटकं होती का असा प्रश्न बजरंग सोनवणेंनी उपस्थित केला होता खासदार। त्याच्या अनुषंगानं चर्चा झाली पाहिजे। आणि व्हीएसआर कंपनीला ज्या दिवशी माहीत पडला हा व्हीएसआरवाला दोषी आहे त्या दिवशी मी मागच सांगितलं या कंपनीचे पुढचे काय हाल करायचे ते आमच्यावर सोडा। नक्कीच अनेक डाऊट्स आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तर अजून मिळाली नाही। त्या शंकेचं निराकरण करण्याकरताच एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलायला गेलं पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही केलेली। प्रत्येक आमदारांनी अशा पत्रकार परिषद घेतल्या पाहिजे। 100% त्यांनी त्या मतदारसंघामध्ये मी अनेक आमदार पाहतो हजारो कोटीचा निधी अजितदादांकडून घेऊन गेलेत त्यांनी त्या मतदारसंघात तशी मागणी करा ना, हरकत काय। 10 पत्र आपण मुख्यमंत्र्यांना देतो, अर्थमंत्र्यांना देतो, सर्वांना देतो। एक पत्र टाईप करून मुख्यमंत्र्यांना द्यायला अडचण नाही। सर्व आमदारांना, त्या आमदारांना कदाचित माझं बोलणं मूर्खासारखं वाटत असलं तरी तुमचीसुद्धा जबाबदारी आहे। आणि अजितदादा आपला बाप माणूस होता, अजितदादा आपल्या राजकारणामधले बाप होते आणि त्या बापाचा असा दुर्दैवी अंत झाल्यानंतर आपण मुख गिळून बसलो राहिलो तर पुढची अवलाद आपल्याला जाब विचारेल। युतीला फटका बस